आज आपण माझ्या बाबांना विचारणार आज ते काय खाणार. चला विचारूया. बाबा आज काय खाणार? आज मी मटन रस्सा आणि पोळी. तर आज माझा भाऊ तर नॉनव्हेज खात नाही, तर आम्ही तिघंच नॉनव्हेज खातो. चला आता आपण माझ्या भावाला विचारतो काय खाणार. दादा आज काय खाणार? शेवभाजी आणि पोळी. तर चला आज आपण बनवूया शेवभाजी आणि पोळी. आता आपण जे मटणाचं सूप बनवत आहोत त्याचा मसाला दाखवते. हे थोडे मी 5 पाकळ्या लसूण घेतलं आहे, 1 इंच आलं घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि कढीपत्ता घेतला आहे आणि कोथिंबीरच्या दांड्या घेतल्या. त्यात आता मी 1 टाकते तेजपत्ता, नंतर 2 लवंग टाकते मी त्यात. हे बघा 2 लवंग टाकल्या. नंतर दालचिनीचा 1 तुकडा टाकते मी त्यात. दालचिनीचे म्हणजे छोटे छोटे तुकडे आहेत माझ्याकडे म्हणून मी एवढी दालचिनी टाकते त्यात. नंतर मी टाकते 4 मिरे. 4 मिरे बघा, 4 मिरे टाकले मी त्यात. आणि हे टाकते मी चक्री फूल. एवढं चक्री फूल टाकलं आहे मी त्यात. आणि हे रामपत्री. आता सगळा मसाला वाटून घ्यायचा आहे. हे झालं सूप. आणि आपला जो मसाला बनवायचा आहे त्याचं मी सांगते. त्यात पण मी टाकलं आहे कढीपत्ता, आलं आणि लसूण टाकलं आहे. सेम त्याच्यात टाकलं ते याच्यात टाकणार आहे मी. याच्यात मी टाकणार आहे रामपत्री. एवढी टाकणार आहे मसाल्याचा. लाल मसाला जो बनवणार आहोत आपण त्यात. नंतर थोडंसं चक्री फूल एवढं. नंतर दालचिनी टाकते एवढी. नंतर या 2-3 लवंगा टाकते मी. आणि यातही 4 मिरे, 6 मिरे. या मसाल्यात आपण टाकत आहोत 1 तमालपत्र, 1 मसाला वेलची, 2 हिरवी वेलची, इतक्या टरबूजच्या बिया टाकते मी. नंतर या लाल सुक्या मिरच्या हाफ करून टाकते. 4 मिरच्या आहेत त्या. तुम्हाला जितक्या मिरच्या पाहिजे तितक्या तुम्ही टाकू शकता, जितकं तिखट पाहिजे तुम्हाला तितकं. नंतर हे 2 रफली चॉप टोमॅटो आहेत ते टाकते, कारण आपल्याला बारीकच वाटायचं आहे त्यामुळे मी रफली चॉप केले ते. आणि यात आता मी टाकते कांदा. 1 मोठा कांदा, 1 छोटा कांदा आणि 1 अर्धा पांढरा कांदा घेतला आहे. पांढऱ्या कांद्यामुळे मसाल्याची चव खूप छान लागते म्हणून मी अर्धा पांढरा कांदा घेतला आहे. आणि सर्व मिश्रणची आपल्याला आता बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. खोबरं राहिलेलं आहे. आपण आता हे भाजलेलं खोबरं मी भाजून ठेवलेलं आहे ते टाकते यात एवढं. बस. आता आपण सूप करायला फोडणी देत आहोत. त्याच्यासाठी कुकरमध्ये तेल टाकत आहोत आपण. 3 पळ्या तेल टाकत आहोत. कमी टाकणे. त्यात आता आधी चरबी टाकायची आणि ती चांगली शिजू द्यायची. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत कलेजी. आता त्यात आपण टाकणार आहोत मसाला ज्याला आपण बनवलेलं होतं. त्यात आता आपण टाकत आहोत हे मॅरिनेट केलेलं मटण, ज्याला हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे 10 मिनिटं. त्याला आपण टाकलेलं आहे. त्यांना नीट कालवायचं आहे, नाहीतर ते जळून जातं. आता आपण फोडणी देणार आहोत. त्याच्यासाठी इंग्रेडियंट्स बघून घ्या. तेल टाकते मी आता यात कढईमध्ये. फोडणी 3 पळ्या तेल टाकते. तेल आता चांगलं कडकडीत गरम झालं आहे. आता त्यात मी टाकत आहे हे जिरं. गॅसची फ्लेम लो केली आहे.
हळद तेलात टाकल्याने ना भाजीला चव म्हणजे कलर पण छान येतो. आणि हा वाटलेला मसाला आता याबरोबरच याला टाकत आहोत पण तिखट मी ते मिक्सर मसाल्यात वाटलं नव्हतं ते. आता तुम्ही बघू शकता मसाला खूप जास्त गरम झालेला आहे. 2.5 चमचे आणि धणे जिरे पावडर टाकत आहे 1 चमचा. जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त टाकू शकता, पण जर कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी टाकू शकता. आणि तुमची टाकत आहे choice आहे. मीठ, कारण त्याच्यामुळे तो मसाला पटकन होतो आणि आपला मसाला कच्चा आहे त्याच्यामुळे तो आपल्याला बराच होऊ द्यावा लागणार आहे. तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं त्याला. बघू शकता इकडे मस्त सॅलड ठेवले, इकडे मस्त ते रस्सा ठेवला आहे, तिखट रस्सा, आणि इकडे हा असा मीडियम रस्सा ठेवला. चला आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते की ते कसं आहे. सगळ्यात पहिला आपण तिखट रस्सा ठेवला. खूप मस्त लागतं. आणि आता आपण जो मीडियम रस्सा आहे त्याला टेस्ट करू. खूप मस्त. आता मी माझं जेवण एन्जॉय करते. तुम्ही हा व्हिडिओ बघणं एन्जॉय करा. पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या भेटू. तोपर्यंत बाय.